स्वराज्य संस्थांमध्ये त्या भागातली राजकीय परिस्थिती बघून आपण तिथं तशा पद्धतीने निवडणुका लढवायचो। आपण जिल्ह्याच्या स्तरावर हा सगळा अधिकार देणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही असं काही मनात आणू नका आता सगळ्यांचं काही आता युती होणार किंवा काय होणार। तुम्हाला सगळ्या जागा लढवायच्या त्या तयारीनं कामाला लागा। त्यावेळेस तिथली परिस्थिती काय आहे ती तपासली जाईल, त्याच्याबद्दल मित्रपक्षांशी पण चर्चा केली जाईल। परंतु आताची जर राजकीय परिस्थिती बघितली तर प्रत्येक जण आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं मागं राहू नये याबद्दलची काळजी खबरदारी आम्ही आमच्याही पातळीवर घेऊ, परंतु तुमच्याही पातळीवर त्या बाबतीमध्ये तशा पद्धतीनं काम झालं पाहिजे। मी आपल्याला पुन्हा सांगतो, बुलढाणा आणि माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्ते जे पक्षप्रवेश करतात त्यांचं आम्ही तर स्वागत करणारच आहोत, मनापासून त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणारच आहोत। पण हे सगळं करत असताना कधी कधी आपल्यातलाही एखादा कार्यकर्ता एखादं स्टेटमेंट करतो आणि त्याच्यातनं कारण नसताना एखाद्या समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात की बाबा इकडं अजित पवार तर सांगतायत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललोय, त्याच्यामध्ये सुनील तटकरे सांगतात, भुजबळ साहेब सांगतात, हसन मुश्रीफ सांगतायत, धनंजय मुंडे सांगतायत, दिलीप वळसे पाटील सांगतायत, प्रफुल्ल पटेल सांगतायत। आणि मग असं कसं होतं त्या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगतो की एखाद्या कुणी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलं तर ती पक्षाची भूमिका नाही, ती पक्षाला अजिबात मान्य नाही। ही पण बाब आपल्या लक्षामध्ये घ्या। आपली भूमिका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचीच आहे। साधू संतांचा तोच विचार आहे, साधू संतांनी तोच वारसा आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे। आणि काल पण आषाढी एकादश झाली त्यावेळेस बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता लाखोचा जनसमुदाय आपल्या देवळ आळंदीवरून तिकडं पंढरपूरला गेलेला होता त्यावेळेस, आणि सगळ्या महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं पण वारकरी समाज मोठ्या प्रमाणावर आलेला होता। त्या सगळ्यांचा जो विचार आहे साधू संतांचा तोच विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य आहे आणि त्याच विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक देखील आमदार नाही। सतीश चव्हाण किंवा विक्रम काळे हे शिक्षक मतदारसंघातनं पदवीधर मतदारसंघातनं 8 जिल्ह्यातनं 2-2, 3-3 वेळेला निवडून आलेले आपले आमदार आहेत। पण जो विधानसभेचा आमदार आहे तिथं आपल्याला अजून काम करावं लागेल, त्याच्याकरता पाया आपला मजबूत असला पाहिजे। तीच गोष्ट बुलढाण्याच्या बाबतीमध्ये आहे। बुलढाण्याचं पालकमंत्री पद आपल्या मकरंद पाटलांच्याकडे आहे, परंतु बुलढाण्यामध्ये 1च्या वर आपला काही नंबर पुढे